मराठा क्रांती मूक मोर्चा आज मुंबईने अनुभवलेला आहे आणि आज मोर्चाची सांगता झाल्यानंतर हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। हे सगळे मराठवाड्यातून आलेले आहेत आणि खचाखच ही गाडी भरून हे मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि अशा कित्येक गाड्या आज मुंबईमध्ये होत्या। मुख्यमंत्र्यांनी आज काही घोषणा केलेल्या आहेत त्या यांच्यापर्यंत पोहोचल्यात का आणि त्यांना नेमकं काय वाटतं हे देखील जाणून घेणार आहोत। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा ज्या आहेत त्या आज केल्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यावरती आतापर्यंत अशा बऱ्याच घोषणा झालेल्या आहेत, पण आणखी जोपर्यंत आमच्या पदरात काही पडत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचा म्हणजे विश्वासार्हता आणखीन आम्हाला पटणार नाही। तरी जे केलंय ते पाहू आता नंतरच्या काळात काय आमच्या पदरात पडतंय का नाही। काय सांगाल? आतापर्यंत नुसतं ही करू ती करू म्हणलेत मुख्यमंत्री साहेब, पदरात आणखीन काहीच पडू दिलं नाहीत। ह्या वेळेस बघू आता काय करतात ते। आजच्या मोर्चाबद्दल काय सांगाल? आजच्या मोर्चा भवितव्य मोठा होता आणि खूप उत्सुकपूर्ण होता। सगळा मराठा बांधव एक दिलाने जमा झाला होता मुंबईमध्ये आज। आणखीन काही लोक आहेत आपल्याकडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजचा मोर्चा कसा होता। म्हणजे 58 मोर्चे आज झालेले आहेत। आजचा मोर्चा भूता आणि भविष्य होता आणि ते आमचं आरक्षण हक्काचं आहे, कोणाचं नाही, सरकारचं नाही, आमच्या हक्काचं आहे मराठीचं आरक्षण, तर ही देण्यात यावं। या सगळ्या मागण्या आहेत। मात्र आज दिवसभर ही सगळी मंडळी आहेत, काल रात्रभर प्रवास केला, आज दिवसभर ही उभा होती। मात्र तरी देखील यांच्या उत्साह जो आहे तो कमी होताना दिसत नाही, कारण की काही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत आणि त्या घोषणा जरी मुख्यमंत्र्यांनी केल्या असल्या तर या प्रत्येकाला असं वाटतंय की त्या घोषणांची अंमलबजावणी ज्या वेळेस होईल प्रत्यक्षात फायदा सामान्य मराठ्याच्या मुलाला जेव्हा होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आजच्या मोर्चाचं जे आहे ते फलित झालं असं म्हणता येईल। मात्र मोठ्या संख्येने हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आज मुंबईमध्ये एकत्रित झालेले होते आणि मोठ्या प्रमाणावरती अशा अनेक गाड्या ज्या आहेत त्या आज मुंबईमध्ये आल्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक मोर्चा जो आहे तो आज मुंबईकरांनी अनुभवला आणि ही सगळी जी मंडळी आहे ती आता परतीच्या प्रवासाला आपोआपल्या घराकडे निघाली आहे। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, नवी मुंबई।